IPL अर्थात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत कालच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध 6 गडी राखून विजयी सलामी दिली। गोलंदाज मुस्तफिजुर रहमान या विजयाचा शिल्पकार ठरला। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या RCB संघानं 20 षटकात 6 बाद 173 धावा केल्या। मुस्तफिजुर रहमाननं आपल्या भेदक गोलंदाजीनं पहिल्या फळीतल्या 4 फलंदाजांना माघारी धाडत दबाव निर्माण केला, तेव्हा बंगळुरूच्या 11 षटकात 5 बाद 78 धावा अशी बिकट अवस्था होती। मात्र त्यानंतर अनुज रावत आणि दिनेश कार्तिकच्या 100 धावांच्या भागीदारीच्या जोरावर बंगळुरूनं 173 धावा केल्या। 174 धावांचं आव्हान चेन्नईनं संयमी खेळी करत 4 गड्यांच्या मोबदल्यात 18 षटकं आणि 4 चेंडूत पूर्ण केलं। प्रत्येक फलंदाजानं चांगली खेळी करत आपलं योगदान दिलं। स्पर्धेत आज 2 सामने होणार असून पहिला सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात दुपारी 3:30 वाजता तर दुसरा सामना हा संध्याकाळी कोलकाता नाईट रायडर्स मध्ये होणार आहे।